excellent. No doubt, it not only it covers about the Vastu Shastra part, but it also covers many aspects of our day-to-day life. It also contains uh, means how to manage your home, then what to do, what not to do. So do's are there, don'ts also there. So means what are the things you can change your home, then for happy living what are the things you maintain, so disputes and all these things get disturb your home life. So then uh, cool and calm environment should be there, then where to keep deep and all this stuff, then what will be the position of the toilet and all this stuff. So many small things are there. I'm not saying it is on the larger scale it is covered, but for a common person what are the things are required, that most of the things are all are covered in this book. So I gone through the reading and I'm very much happy. And I downloaded book, I read, I refer the book, I suggested book to many my friends circles and team members also. uh, so I'm impressed. It's amazing. It's amazing. थँक्यू No doubt. सर. एवढी तारीफ तर माझ्या बुकची होती आहे आणि त्यात तुम्ही अजून जी भर टाकली, सो थँक्यू सो मच. And ma'am, one more thing I forgot to say. I think you written some more books. हो, ऑलरेडी 5 बुक आहेत आपले. आता आपण न्यूमरोलॉजीवर पण एक हिंदीमध्ये काढलेला आहे. I would like to get these books. I will pay whatever the price I will pay. Amazon वर If it is a PDF, if it is PDF, then that will be good idea, because I am not sure how much courier system is right now working properly or not. So digital copy will be beneficial for me. सगळे अमेझॉन वर आहेत. ऑल अमेज़न पे अवेलेबल आपको मिल जाएगा. इवन स्टॉक मार्केट के लिए भी बहुत अच्छा बुक है. एंड आनंदी जीवनाची गुरुकिल्ली हिंदी एंड इंग्लिश, मराठी एंड इंग्लिश. एंड शुभ अंक जिस नाम से मैं मतलब लाइक फाउंडर इंडिया पे अपना शो चलता है, तो उससे डेडिकेट होके मैंने वो वाली बुक भी लिखी है हिंदी में. सो दैट इज ऑल्सो गुड कि फादर का नेचर कैसे होता है, मॉम का नेचर कैसे होता है, बच्चे किस तरीके से नॉटीनेस करते हैं, अल्फाबेट वाइज आप कैसे हो. तो वो बहुत छोटी छोटी चीजें जो रोज के रूटीन में आप यूज कर सकते हो. कौन से कलर नंबर 1 के लिए बेटर है, तो वो बहुत सिंपल चीजें मैंने दी है, तो वो भी आप रेफर कर सकते हो. ओके. सो मॅडम, फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला एवढा वेळ कसं काय मिळतो तुमच्या रुटीन एन्व्हायरमेंट मधनं? हाऊ यू मीन्स गिव्ह सच टाइम ऑन दिस? असं वाटतंय की तुम्ही माझा इंटरव्ह्यू म्हणजे ओव्हरऑल माझी सक्सेस स्टोरी घेणार आहात का? नाही, सक्सेस स्टोरी करता नाही. सी नॉलेज असणं वेगळं, नॉलेज इंटरप्रिट करून लोकांपुढे आणणं वेगळं, आणि त्या गोष्टी करता वेळ देणं वेगळं. बऱ्याच लोकांकडे नॉलेज असतं, पण ते त्यांच्याकडे वेळच नसतो की ते लोकांपुढे हे करू शकतील. आणि दुसरी एक प्रकार आहे की कमी लोकांकडे वेळ असतो की ते वाचायला. हो, ते वाचायला. बट हो, माझे बुक्स रीडिंग भयानक आहे. म्हणजे रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जोपर्यंत मी रीड नाही करणार तोपर्यंत मला असं लाईक काहीतरी आज इनकम्प्लीट आहे असं होतं. आणि सेकंड झोन तर खूप वाईट होता. फर्स्ट स्टॉक मार्केटचं बुक सगळ्यांचं होतं की मराठी बुक पाहिजे म्हणून मी ते किंडलवर अपलोड केलेलं. आनंदी जीवनाची गुरुकिल्लीची खूप मोठी हिस्ट्री आहे की सेकंड झोन मध्ये खूप प्रॉब्लेम्स होते आणि सगळेजण अफोर्ड नाही करू शकत एवढी फीज. कारण मी खूप डिटेल्स मध्ये वर्कआउट करते. डेफिनेटली त्याच्यासाठी मी चार्ज पण करते. आणि सेकंड झोन मध्ये मला ते जाणवलं की सगळेजण आता सध्याच्या कंडिशन मध्ये अफोर्ड नाही करू शकणार आहे आणि छोटी छोटी प्रॉब्लेम्स आहेत. त्यावर जर मी सोल्युशन देऊ शकले तर जास्ती बेटर होईल. तो एक मला माझ्यासाठी, कारण माझ्या फॅमिलीमध्ये पण मी हे सगळं फेस केलं. डॅड, भाऊ, माझी आईकडची फुल फॅमिली, म्हणजे भाऊ तर 8चं 18 झालेलं. दॅट टाइम आय रिअलाइज की किती त्रास होतोय सगळ्यांना, आणि मी जाऊ पण शकत नव्हती इथनं. मग मी काही नंबर्स क्रिएट केले, ते नंबर्स सगळ्यांना दिले आणि तो आला घरी. म्हणजे 8चं 18 जे त्याचं इन्फेक्शन झालेलं, आणि तेव्हा वडील एकच शब्द बोलत होते, शीतल तो येईल ना घरी? म्हटलं हो डॅडी, तो येईल. कारण डॅडला बेड मिळणं खूप डिफिकल्ट होतं. बेड मिळत नव्हता कारण ही 72 अबाव. आणि तो क्षण खूप भयानक होता. मी जाऊ शकत नव्हती इथं नाशिकला, आणि इथे बसून मी काय करू शकते.
ओके. मी विदिन खूप साऱ्या रेमेडीज ऑलरेडी माझ्या सायंटिफिकली केलेल्या असतात. सगळ्यांना छोटे छोटे प्रॉब्लेम असतात ते मी देत असते. सगळ्या लिहून ओके. काढायला सुरू केल्या, इमिजिएटली पब्लिश ओके. केलं आणि एकच थॉट होता की ओके. जितक्या लोकांसोबत ते पोहोचवू शकेल ते पोहोचवेन आणि सगळी रॉयल्टी करोना पेशंटला देईन, कारण तो वाईट पिरियड वाव. सगळ्यांनीच बघितलाय. वाव. सो त्यामुळे ते गुड. बुक माझ्यासाठी पण खूप त्याच्यानंतर खूप सारे बुक्स मी आता म्युच्युअल फंडवर पण येईल, तो अपडेटेड ओके. असते मी. आणि वेळ काढला तर ओके. मिळतो, काढावा लागतो. ऑब्विसली. येस येस. आणि कारण कसं आणखीन एक काय माहिती आहे मॅडम, की युजली शेअर ट्रेडिंग मध्ये लागलेले जे लोक असतात ना, त्यांच्याकडे या बाकीच्या गोष्टी त्यांच्या दृष्टीने दुय्यम होतात. हो, बरोबर आहे. आणि तुम्ही बघा ना, जर आता तुम्ही मला म्हणलात की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 15 ते 16 वर्ष झाले काम करतायत, पण आजही तुम्हाला नॉलेजची गरज पडतीये. सो येस. जेवढं तुम्ही नॉलेज अपग्रेड करत राहाल ना, तेवढं खूप सोपा होऊन जातात सगळ्या गोष्टी. आता मी खूप साऱ्या स्ट्रॅटेजीज, म्हणजे जरी तुम्हाला 16-17 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल ना आणि मी फक्त न्यूजपेपर स्ट्रॅटेजी दिल्यावर तुम्ही म्हणाल, अरे शीतल मी इथं हे कधी बघितलंच नाही, म्हणजे जरी न्यूजपेपर हाताळला असेल तर तिथनं मला पैसे मिळू शकतात हे मला माहितीच नाही. सो त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो ना, तर तो खूप फरक पडतो. आणि नॉलेज दिलं ना तर तुमचं गेन पण होतं, एवढं मला चांगलं येस. माहिती आहे. आणि तुम्ही येस एक येस. मोटिवेटेड पण राहतात. माझी काही स्ट्रॅटेजी नव्हती मॅडम, टू बी प्रिसाइजली, की मी असं काही मी स्ट्रॅटेजी करून ट्रेडिंग करतो असं नाहीये माझं. सो मे नाही, बी पण यूज मी तुम्ही से जेव्हा मला रुमर्स. म्युच्युअल रुमर्स. फंडचे डिटेल्स पाठवला, दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे खूप छान तुम्ही ते घेतलेले आहेत. एवढा विचार करून तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला त्याच्यात तर पैसे मिळणारच आहे. आणि तुम्ही जे स्वप्न येस. बघितलं त्याच्यासाठी तुम्हाला ते म्युच्युअल फंड नक्कीच मदत करतील. म्युच्युअल फंडाबद्दल मी 2 मिनिटं बोलतो, मी जास्त काय बोलत नाही. नाही सो नाही. माझे टोटल 7 फंड आहेत. सो अर्लियर मी सगळ्यात पहिले जे स्टार्टिंग केलेलं होतं ते इंडेक्स फंडने स्टार्टिंग केलेलं होतं. सो माझं प्रिन्सिपली माझं म्हणणं असं आहे की आजही माझं आणि माझ्या मोठ्या भावाचं पण, आमच्या दोघांचं म्हणणं असं आहे की मार्केट ऍट एनी पोझिशन, इंडेक्स फंड इज द ओनली फंड विच कॅन बीट एनी 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 टाइम, विच कॅन बीट एनी टाइम. ओके. सो पण इंडियन कल्चरमध्ये आता कसं आहे, 2-3 नुसतं सिंगल इंडेक्स पण घेऊन काम होत नाही. सो त्याच्यामध्ये आता आपल्याकडे असं लार्ज कॅप, स्मॉल कॅप अँड मिड कॅप. सो म्हणून मग मी काय केलं, तिन्ही याच्यामध्ये फंड केला, तिन्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. ओके. देन आय कम टू नो की अरे आपण ह्याच्यामध्ये एक गोष्ट विसरलो, की कमॉडिटी पण विसरलो. सो म्हणून मग मी ICICI कमॉडिटीज जॉईन केला. देन मी लक्षात आलं, अरे आपण इन्व्हेस्टमेंट तर करतोय पण आपल्याकडे रिटर्न मध्ये काही येत नाहीये, की म्हणजे असं काहीतरी मला जे पाहिजे की दर महिन्याला काहीतरी थोडी तरी अमाऊंट मला त्याच्यातनं मिळू शकेल. म्हणजे आय एम नॉट से की म्हणजे टोटल म्हणजे मला 10,000-20,000 रुपये नाही एक्सपेक्ट कर, पण एक छोटीशी अमाऊंट काहीतरी जरी ऍटलिस्ट मिळाली तरी सुद्धा वर्षाला ती खूप मोठी अमाऊंट होते. आणि पुढे जाऊन मग तोच माझा SIP मध्ये इनडायरेक्टली माझं इन्व्हेस्टमेंट होऊ शकते पुढे जाऊन. सो म्हणून मग मी HDFC बॅलन्स फंड मध्ये डिव्हिडंड ऑप्शन चूज केला. मग माझ्या लक्षात आलं, अरे पण हे सगळं केलं पण आपल्याला आता अजून एक गोष्ट मिसिंग आहे याच्यामध्ये, की आपल्याला फॉरेन फंड मध्ये पण इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे. कारण मी ज्या वेळेला मार्केटचं अनालिसिस केलं त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की त्यावेळेला फक्त एकच फंड होता, मोतीलाल ओसवाल नासडॅक 100 FOF फंड होता. म्हणून मग मी त्याच्यात इन्व्हेस्टमेंट चालू केलं. पण मी हे तुम्ही आता जे फंड बघतात हे मी सेकंड या थर्ड टाइम मी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून काढलेलं आहे. सो मी त्याच्यामध्ये काय करतो, नुसतं फंड इन्व्हेस्ट करत नाही, त्याच्यामध्ये 15-20% माझा काय जो काय सर्टन रिटर्न आहे किंवा सर्टन मार्केटने जेवढं असं कळलं की आता मागचे कन्सिस्टंटली काही महिने मार्केट 1 किंवा 1.5 महिना मार्केट पडतंय, त्यावेळेला मी प्रॉफिट बुक करतो. किंवा 2 आठवडे पडते कंटिन्युअस मार्केट त्यावेळेला, कारण युजली ह्याचा इफेक्ट आहे म्युच्युअल फंड वरती थोडा लेट येतो, इमिजिएट येत नाही. मार्केट सिंपल टर्म मध्ये आज मार्केट पडलं सपोज आणि मी उद्या हे केलं, उद्या एक्झिट मारलं, तर त्याच्यावरती परिणाम कमी होतो. ओके. कारण त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड मध्ये मला जे माहिती आहे त्याच्यापर्यंत स्ट्रॅटेजी अशी आहे की सकाळी 12 वाजेपर्यंत जे आहे ते आदल्या दिवसाचा रेट होतो येस. आणि दुपारी 12 नंतरचा जो रेट होतो तो त्या दिवसाचा रेट होतो. सो म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करणाऱ्याला एक एक्झिट टाइमला प्रॉपर वेळ मिळतो की कधी एक्झिट करायचं आणि कधी, वेअर ॲज मार्केटमध्ये तेवढा वेळ मिळत नाही. हे मी एक ऑब्झर्व केलं. तिसरी गोष्ट,
मला टॅक्स करता मी कधी म्युच्युअल फंड मध्ये विचार करत नाही, कारण म्युच्युअल फंड मध्ये लॉक इन पिरियडमुळे गुड पार्ट माझ्या अनालिसिस प्रमाणे कधी पण म्युच्युअल फंड मध्ये मार्केट डाऊन असतं त्यावेळेला इन्व्हेस्ट करावी ELSS मध्ये. माझ्या पर्सनल व्ह्यू आहेत, ते मे बी चुकीचं असू शकतील. कारण आताच्या घडीला मी जर समजा इन्व्हेस्टमेंट ELSS मध्ये केले तर प्रॉब्लेम काय होऊ शकतो की मार्केटचं आज मी ऑब्झर्वेशन केलं तर दर 2 ते 3 वर्षांतर त्याचा मोड चेंज होतोय. म्हणजे 18 ते नंतर 20 ला चेंज झाला, 20 नंतर आता 22 किंवा 23 ला एक्सपेक्टेड आहे चेंज. सो ओव्हर द 2 or 3 इयर्स मध्ये मार्केट चेंज होतं. जर समजा मी मार्केट टॉप पोझिशनला असताना जर मी इन्व्हेस्टमेंट ELSS मध्ये केली तर मला काय इफेक्ट मिळेल हा मी विचार करतो. किंवा मी बॉटमला असताना मी इन्व्हेस्टमेंट केली, म्हणून मी ELSS मध्ये इन्व्हेस्टमेंट युजली प्रेफर करत नाही. ओके, सो टॅक्स वाईज दुसरे देर आर डिफरंट वेज to save the tax. ELSS may not be a good term as far as current scenario. So अशी माझी म्युच्युअल फंडची ओव्हरऑल प्रोग्रेस आहे आणि असे माझे पर्सनल व्ह्यूज आहेत ऍज फार एज म्युच्युअल फंड कन्सर्न. इथे चेंज करणार आहे तुमचे व्ह्यू, कारण आता इथून पुढे तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये करायचंय आपल्याला इन्व्हेस्टमेंट, नाही करायचं असं नाहीये, पण कितपत करायचंय आणि किती स्टॉक मार्केटमध्ये करायचंय ना, हा व्ह्यू मी तुमचा चेंज करणार आहे. का तो चेंज होईल पण त्याचे जेन्युइन रिझन पण मी देईन तुम्हाला. कारण आता तुम्ही मंथली किती इन्व्हेस्टमेंट करताय म्युच्युअल फंड मध्ये, आणि जर का आज कम्पेअर जर तुम्ही तेच स्टॉक घेतले असते तर किती पैसे वाढले असते, असा कधी विचार केलाय का? मी पूर्वी नव्हतो म्युच्युअल फंड मध्ये मॅडम, त्याचं सांगतो रिझन. मी अजून एक त्याचं रिझन असं आहे की मी पूर्वी प्युअरली इक्विटी मध्येच करायचो फक्त, आणि मी ज्या वेळेला आता प्रोजेक्ट साईट वरती जायला लागलो त्याच्यामध्ये माझी जी साईट आहे ती ऍक्च्युली, तुम्ही हे करा 2 मिनिटं रेकॉर्डिंग स्टॉप करा, मग मी सांगतो तुम्हाला. कधीही म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये मला एवढा चांगला प्रॉफिट झालाय पण मी कधीच तो रिइन्व्हेस्ट नाही केलाय. ओके, मी तो काढत प्रॉफिट तो काढत गेली, प्रॉपर्टी, गोल्ड असं सगळं इन्व्हेस्टमेंट करत गेली. कारण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट त्याच्यातच ठेवतात, ऍट द सडन काही येऊ शकतं, मार्केट आहे. बरोबर. नाही, माझं इन्व्हेस्टमेंट रोलिंग असं, मी त्याच्यातच परत इन्व्हेस्ट करतो परत. नाही, पण म्हणजे जर का प्रॉफिट चांगला झाला असेल तर काढून घेणं जास्ती बेटर असतं. शेअर्स घेणं ओके, म्हणजे आता समजा मला फ्युचरमध्ये आज जसं मी टाटा पॉवर घेतला होता, काल मी टाटा पॉवर 189 ला घेतला, आज मी 199 ला काढला, ज्याचा लॉट होता 6700. सो मला 67,000 जर मिळाले असतील तर हा ते ठीक आहे, ते मी आज मग आलोक इंडस्ट्रीचे शेअर्स विकत घेऊन टाकेन, जे की मला वाटतात की ते इन फ्युचर ह्याचं फ्युचर चांगलं आहे आणि मला ते ठेवून टाकायचे माझ्या मुलांसाठी.